नमस्कार, मी मिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. रायगड जिल्ह्यातील विक्रम, मिनी डोर आणि टॅक्सी चालक मालकांच्या गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गंभीर मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज शेकडो वाहनधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून संताप व्यक्त केलाय. विक्रम मिनी डोर वाहनांची वयोमर्यादा संपल्यानंतर ती स्क्रॅप करणं बंधनकारक आहे, परंतु शासन मान्य 6+1 असं बदली वाहन उपलब्ध नसल्यानं परवाने रद्द होण्याची आणि व्यवसाय बंद पडण्याची शक्यता वाढली आहे. या गंभीर परिस्थितीत ग्रामीण भागात किमान 5 वर्षांची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. इको टॅक्सी पासिंग दरम्यान व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस बसवणं बंधनकारक असून त्याची किंमत 12 ते 13 हजार रुपये. गेल्या वर्षीच हजारो वाहनांनी 10 ते 12 हजार रुपये खर्च करून डिव्हाइस बसवले असतानाही यावर्षी ते अमान्य ठरवण्यात आले. त्यामुळे डिव्हाइस कंपनी आणि परिवहन विभागातील काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून आर्थिक फसवणूक केली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. महिला प्रवाशांना एसटी मधून 50% सवलत देण्याच्या निर्णयामुळे खासगी टॅक्सी व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. आजचा मोर्चा हा शासनासाठी शेवटचा इशारा असल्याचं चालक मालकांनी स्पष्ट केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. लाखादूरमध्ये परप्रांतीयांकडून 5 वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या संतापजनक घटनेनं संपूर्ण परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. समाजातील सर्व धर्मीय नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र येत या अमानुष कृत्याचा जोरदार निषेध नोंदवत आहेत. या घटनेविरोधात लाखादूर बंद तसंच निषेध मोर्चा काढण्याचं आवाहन करण्यात आलंय. हा मोर्चा सोमवार 15 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता निघणार आहे. नागरिकांनी शांततेनं आणि संविधानिक मार्गानं एकत्रितपणे आपला निषेध नोंदवावा असं आवाहन आयोजकांनी केलंय. मोर्चाची सुरुवात लाखादूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून होऊन ते तहसील कार्यालय इथं संपन्न होणार आहे. मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. या घटनेनं सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून दोषींवर कडकात कडक कारवाई करावी, कठोर शिक्षा व्हावी, तसंच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची पावर काय असते हे दाखवून दिलंय. येणाऱ्या राज्यातील महापालिका आम्ही वेगळं लढणार असं भाजप सांगत होतं. आता मात्र त्यांना माघार घ्यावी लागणार आहे, कारण युती करून लढू असं सांगण्यात आलंय. एकनाथ शिंदे अमित शहा यांना भेटले. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना खिशात घातलं आहे, ही त्यांची किमया आहे असं वक्तव्य वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. सर्व पालिकेत शिंदे आणि भाजप युतीमध्ये लढणार आहेत. विधानसभा झाली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही, त्याचा बदला असावा. त्यावरून दिसत आहे की एकनाथ शिंदे येत्या 1-2 महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतात का असं वाटतंय, असंही ते म्हणालेत. आता जोर धरायला लागेल असं मला असं वाटतं. याचं कारण असं आहे की फॉरेन एक्सचेंज अर्निंग जे आहे हे कापसामधून फार मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याचा पेरा जो आहे तो आता कमी व्हायला लागलेला आहे. त्याच्यात अनेक कारण आहेत आणि मुख्य कारण म्हणजे जे संतुलित पूर्वीची पॉलिसी होती ती संतुलित पॉलिसी आता काही राहिलेली नाही. आणि दुर्दैव मी असं म्हणेन की देवेंद्र फडणवीस विदर्भाचेच आहेत. त्यांच्याकडे कारभार असताना विदर्भाच्या कापसाकडे असताना जो दुर्लक्ष केला जातो. आणि आज आपण बघत असाल की तिथल्या शेतकऱ्यांचं जे आहे ते गळचेपीचं धोरण चाललेलं आहे. एक अधिकार संपलं, CCIचे खरेदी करते. CCIचा भाव चांगला आहे, 8,500 रुपये, 8,1500पर्यंत असणारा भाव प्रति क्विंटल आहे. परंतु त्याला अट लावलेली आहे. आणि ती अट म्हणजे की तुम्ही किती पेरलंय याचा हिशेब नाही, तर आम्ही एकरी फक्त 5 क्विंटल कापूस प्रत्येक शेतकऱ्याकडून खरेदी करणार. प्रत्यक्षात उत्पादन आपण ह्या वर्षी बघितलं तर प्रत्यक्षात यावर्षी उत्पादन जे आहे ते वाढलेलं आहे. आणि पावसाच्या याच्यामुळे मी असं म्हणेन की एकरी 12-13 एकर क्विंटल
कापूस पिकतोय अशी परिस्थिती आहे. 5 एकर ज्या 5 क्विंटल जे आहे ते 8,000 तो विकतोय आणि उरलेला जो आहे तो 6,500 त्याला विकावा लागतो. तेव्हा शासनाकडे आम्ही असं म्हणालो होतो की त्याच्यामध्ये 12.5 क्विंटल प्रत्येक शेतकऱ्याकडून आपण असताना जर विकत घेतला तर त्याला न्याय मिळेल. आता सरकार तो निर्णय घेणार नसेल तर वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा हा जो कापूस पिकवण्याचा आणि चंद्रपूरचा अर्धा भाग हा जो कापूस पिकणारा एरिया आहे आणि तो मेन पीक जे आहे त्याच्यामधली रिसेटलमेंट सुरुवात झाली आहे एक दिसते आणि तिथूनच हा वेगळा विदर्भाचा मुद्दा उपस्थित होतो अशी परिस्थिती आहे. दिल्लीमध्ये शरद पवारांचा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. अजित पवार त्या वाढदिवसाला होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार. अजित पवार काय मेसेज काय त्यात असे मी त्यांच्या पक्षाचा पूर्ण सदस्य आहे. आपण एकनाथ शिंदेचं ऐकते मग अजितदादाचं ऐकत नाहीत का माहिती? कारण त्यांच्या पक्षाला तर वेगळं. थँक्यू. आता मी काय सांगू शकतो की बीजेपीचा सदस्य नाही. निवेदन रोल एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची असणारी पॉवर काही आहे हे दाखवून दिलेलं आहे. जे बीजेपी असं म्हणत होतं की आम्ही असं स्वतंत्र लढणार कॉर्पोरेशनमध्ये, त्यांना आता असं माघार घ्यावी लागलेली आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातले असं त्या ठिकाणी दिसतंय. हे असायला एकनाथ शिंदे यांची किमया असं मी त्या ठिकाणी मानतो की बीजेपीला सर्व महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेचा शिवसेनेबरोबर युती करून लढणार अशी असणाऱ्या बातम्या आता यायला लागल्या. जे काही विधानसभा घडल्यानंतर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं नाही, या युतीवरनं असणारं एकंदरीत दिसतंय की महिन्या 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का अशी परिस्थिती उभी राहिली असं मी त्या ठिकाणी मानतोय. शरद पवार हे आज सारं चाणक्य म्हणून मानल्या जातात. ती वस्तुस्थिती आहे, त्याला नाकारता येत नाही. पण मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची बैठक झाली. त्या बैठकीच्या निमित्ताने जे काही संदेश द्यायचे होते ते संदेश त्या ठिकाणी दिले अशी परिस्थिती आहे. आणि आता बघायचा वेळ आहे की एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरामध्ये मुख्यमंत्री पद पाडून घेता येत का, हे मला वाटतं बघण्यासारखं राहील राजकारणामध्ये असं मी त्या ठिकाणी मानतो. साहेब, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांना व्हायचं होतं. आकांक्षा अर्थात कोणाची लपून राहिली नव्हती. परत महापालिकेत त्यांना डावललं जाईल असं वाटत होतं म्हणून त्यांनी तो शहांना दिल्लीत भेटून आघाडी आणि युती करायचं ठरवलं. आता मला माहित नाही, मी जे मला जे दिसते आणि ज्याच्यावरनं आहे ते मी आपल्या समोर मांडलेलं आहे. भाजप सगळीकडे सांगत फिरत होतं की आम्ही एकत्र, म्हणजे पुण्याचा जरी विचार केला तर आम्ही म्हणून मी म्हणालो ना की अमित शहा सारख्याला सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या खिशामध्ये टाकू शकतात. ही असणारी एकनाथ शिंदेची किमया असं मी त्या ठिकाणी मानतो. थँक्यू. चला. आगामी महापालिका निवडणुका ज्या आहेत राज्यातल्या, वंचित कुणासोबत आघाडी करणार आहे मध्ये झालं, आज पुण्यामध्ये करताय. तुम्ही आता बघितलं असेल की खेळ आताच सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे असं हे बीजेपीच्या बाजूने सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय. एनडीए मध्ये अजून काय होणार आहे का
हे आम्ही पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पॉलिटिकल भूमिका घेऊ. पण एवढं निश्चित आहे की युती करूनच आम्ही ह्या निवडणुका लढवणार आहोत. सर पण मग कुणासोबत जायला पॉझिटिव्ह आहात? महाविकास आघाडीतल्या कुठल्या पक्षांनी मोठ्या पक्षांनी त्याची संपर्क साधलाय की महायुती? नाही, माझं म्हणणं असं आहे की त्याच्यातल्या सगळ्याच पक्षाने युती साधलेल्या आहेत, नाही असं नाही. नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी काही ठिकाणी अजित पवारांबरोबर बसलेली आहे, काही ठिकाणी असणारे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बसलेली आहे, काही ठिकाणी काँग्रेस बरोबर बसलेली आहे, तर काही ठिकाणी शरद पवारांची जी आहे त्याच्याबरोबर बसलेली. त्याच्यामुळे लेफ्ट राईट सेंटर असं तुम्ही म्हणाल, बीजेपी सोडून वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या अंदाजानं बहुतेक तेच चित्र राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे राज्यासाठी एक पॉलिसी अशी काही ठरवता येणार नाही. साहेब अधिवेशन पार पडलं, इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की म्हणजे आमच्या माहितीनुसार तर पहिल्यांदाच की दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाहीये, म्हणजे विधानसभेत पण नाही आणि विधान परिषदेत पण नाही. तेवढं अधिवेशनात प्रश्न मार्गी लागतील. संख्या वरती विरोधी पक्ष पद हे दिल्या जातं. आता कुठल्याही पक्षाकडे तेवढं संख्या नसल्यामुळे ते विरोधी पक्षपद दिलं नाही. मी असं मानेन त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्ष यांनी एक औचित्य दाखवलं पाहिजे होतं की नसला तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे त्या सिंगल लार्जेस्ट पार्टीचा अध्यक्ष आम्ही विरोधी पक्ष म्हणून स्वीकारायला तयार आहोत, किंवा जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाने बसून एक कोणाचं ते नाव सुचवावं. हे मला वाटतं पॉलिटिकल मॉरॅलिटी जी आहे ही भारतीय जनता पक्षाने दाखवली पाहिजे होती. पण दुर्दैवाने भारतीय जनता पक्षांनाच सगळेच पक्ष संपवायचे असल्यामुळे ते हे औचित्य दाखवणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या मतदारसंघात कोट्यवधींचा ड्रग्ज साठा सापडलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाले. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात सावळी गावात मुंबई क्राईम ब्रँचनं मोठा छापा टाकलाय. एका शेडमध्ये एमडी ड्रग्ज तयार होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजन करून छापा टाकला. या छाप्यात कारवाईत 3 कारागिरांसह एक स्थानिक व्यक्ती अशा एकूण 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याआधी मुंबई आणि पुण्यातील कारवाईनंतर संशयित आरोपींनी सावळी गावात एमडी ड्रग्ज निर्मिती सुरू केल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतरच ही धडक कारवाई करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री हे ब्लॅकमेलची भूमिका बजावत आहेत. कारखानदारांनी 15 रुपये द्यावेत, नाहीतर तुमची काटामारी बाहेर काढीन असं मुख्यमंत्री सांगतात. म्हणजे मुख्यमंत्र्यांना साखर कारखानाधारित होणारी काटामारी मान्य आहे. राज्यातील भ्रष्ट कारखानदारांचा विधानसभेत निवडून गेल्यानं ऊस कारखानदारीबाबत अधिवेशनात चर्चा होत नाही असा थेट हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. पंढरपुरात गेल्या 6 दिवसांपासून ऊसाला प्रतिटन 3500 रुपये भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचं उपोषण सुरू होतं. आज राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत हे उपोषण सोडण्यात आले. जिल्ह्यातील 16 कारखान्यांनी 3000 रुपये पहिली उचल दिले. त्यामुळे उपोषण जरी थांबलं असलं तरी उर्वरित कारखान्यांच्या गव्हाणेत जाऊन आंदोलन सुरू करणार असा इशारा त्यांनी दिलाय. माझ्या माहितीनुसार 16 साखर कारखान्यांनी पहिली उचल 3000 पेक्षा जास्त जाहीर केलेली आहे. बाकीच्या कारखान्यांना आताच आम्ही काहींना फोन करून निरोप दिलेला आहे. काही ठिकाणी आता कार्यकर्ते आंदोलन करायला जात आहेत. हे आंदोलन संपूर्ण सगळ्या साखर कारखान्यांनी मान्यता देऊपर्यंत थांबणार नाही. गावाने जातील कार्यकर्ते कारखाने बंद पाडतील, पण आम्ही गप्प बसणार नाही. रिकव्हरीचं कारण सांगून प्रत्येक वर्षी सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखानदार अडवणूक करतात. याचं कारण रिकव्हरी मध्ये चोरी होते मोठ्या प्रमाणामध्ये. रिकव्हरी याचा अर्थ साखर कारखान्यांनी तयार झालेली साखर रेकॉर्डला न आणता त्यातली काही साखर ही लपवून ठेवली जाते आणि त्यातून ही जी काही चोरलेली साखर आहे ती काळ्या बाजारामध्ये विकली जाते आणि विकून त्यातून काळा पैसा तयार होतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये टक्केवारी रिकव्हरीची कमी होणं याचं कारण हेच आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये FRP कमी बसायचं दुसरं कारण असं आहे
की तोडणी वाहतुकीचा भरमसाठ खर्च लावला जातो आणि तो ऊसाच्या दरातून वजा केला जातो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये FRP कमी बसते. या संदर्भामध्ये एक याचिका मी स्वतः कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये दाखल करणार आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आणि सह्याद्री पर्वताच्या उंच रांगांमध्ये असलेला ऐतिहासिक रांगणागड मागील काही वर्षात पर्यटक तसंच गिर्यारोहणास येणाऱ्यांसाठी औत्सुक्याचा विषय बनलाय. सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील नारूर या गावातून या रांगणागडावर जाण्यासाठी पर्यटकांना वन विभागाकडून विशेष सुविधा देण्यात येत आहेत. दरवर्षी या गडावर हजारो पर्यटक भेट देत असून यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पर्यटन वाढीला चालना मिळते. या गडावर जाण्यासाठी सरळ सोपे दगडांनी बांधलेले मार्ग, विश्रांतीगृह, जेवण बनवण्याची सुविधा, स्वच्छतागृह, वन्यजीव प्रेमींसाठी मचाण व्यवस्था केली आहे. मागील काही वर्षात रांगणागडावर जाणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाली असल्यानं स्वच्छतेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्यात आल्यात. रांगणागड वर जाण्यासाठी नारूर हा सगळ्यात सोयीस्कर आणि सोपा रस्ता म्हणून पर्यटक याचा पुरेपूर वापर करत असतात. रांगणागडाच्या पायथ्यापासून जाण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने वन विभाग सावंतवाडी मार्फत कडावल क्षेत्रच्या दरम्यान सावंतवाडी वन विभागाने पायवाट ही चांगली केलेली आहे. पूर्ण पायवाटेला जाण्यासाठी दोन्ही साईडने रॅम्प बांधून प्रत्यक्ष जाण्यासाठी चांगला रस्ता गडावर जाण्यासाठी केलेला आहे. त्याच्यामुळे इतर जे काही रस्ते आहेत ते डोंगर दऱ्यातून खाचकळग्यातून जाण्यासारखे रस्ते आहेत, पण हा मुख्य रस्ता एकदम सोयीस्कर आणि सोपा रस्ता. कमीत कमी एक माणूस 40 ते 45 मिनिटापर्यंत गड सर करू शकतो असा सोयीस्कर रस्ता वन विभागाने करून दिलेला आहे. तरी पण सर्व पर्यटकांना अशी एक विनंती आहे की आपण सर्वांनी सर्वात सोयीस्कर रस्ता नारूर च्या दरवाजाकडून जाणार हा सर्वात सोयीस्कर रस्ता सर्वांनी अवलंब करावा. फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे इथे पर्यटकांना विश्रांतीसाठी उंच मनोरे, बसण्यासाठी बेंच आणि जागा बसण्यासाठी असे छप्पर करून केलेली जागा इथे पर्यटकांनी केलेल्या आहेत. तसेच सध्याच काही दिवसापूर्वी इथे रांगणागडाच्या पाशीची एक दुर्मिळ सापाची प्रजाती इथे आढळलेली आहे आणि त्याची संशोधकांनी नोंद केलेली आहे. असं दुर्मिळ साप फक्त आपल्या रांगणागडाच्या ह्या खोऱ्यात भेटलेला आहे. तसेच या ठिकाणी आपला जो राष्ट्रीय प्राणी मानला जातो शेकरू हा मोठ्या प्रमाणात इकडे आढळतो. तसेच वाघ आणि इतर बटरफ्लाय पक्षी, आपल्याला विविध पक्षी जे आपल्या परिचयात नसतात असे पक्षी आपल्याला इथे या निसर्गरम्य परिसरात ट्रेकिंग करताना अनुभवता येतात. आणि विविध प्रकारची वनऔषधी झाडे या पूर्ण जातेवेळी आपल्याला माहीत नसतं अशी वनऔषधी झाडे पण इथे आपल्याला संशोधक घेऊन त्याचा शोध घेत असतात की ही कुठल्यासाठी औषधी आहे, काय आहे. असे अनेक प्रकारचे निसर्ग संपत्तीने नटलेलं असं हे नारूर गाव. विविध वन्य प्राणी असेच वन्य प्राण्यांचा वावरही आपल्या नारूर गावात गडाच्या पायथ्याशी जाताना दिसून येत. जय शिवराय. माझं नाव किशोर सरनोबत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेला रांगणा किल्ला उर्फ प्रसिद्ध गड आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला निसर्ग समृद्ध असा नारूर गाव, या गावचा मी रहिवासी आहे आणि मी रांगणागडावरती टुरिस्ट गाईडचं काम करतो. त्याचबरोबर संपूर्ण सिंधुदुर्गमध्ये टूर ऑपरेट करतो. आणि रांगणागडावरती सध्या पर्यटकांचा ओघ जास्त आहे, कारण या रांगणा किल्ल्याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण कोल्हापूरच्या 13 किल्ल्यांपैकी एकमेव किल्ला, त्याचबरोबर सिंधुदुर्गमध्ये जेवढे किल्ले आहेत त्याच्यामध्ये ट्रेकिंगसाठी सगळ्यात बेस्ट किल्ला हा आहे. आणि कोल्हापूर आणि सिंधुदुर्गाच्या बॉर्डरवरती तो स्थित आहे आणि इतिहासकालीन पण त्याचं महत्त्व तेवढंच आहे. हा बॉर्डरवरती असल्यामुळे सिंधुदुर्ग, गोवा आणि कोल्हापूर या तिन्ही भागांवरती वर्चस्व मिळवण्यासाठी रांगणागड ताब्यात असणं खूप गरजेचं होतं. आणि याच कारणास्तव या किल्ल्यावरती भरपूर आक्रमण झाली. राजे आग्र्यात जेव्हा कैदेत होते त्यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम चालू होतं आणि अशावेळी रांगणा किल्ला दुश्मनांच्या ताब्यात गेल्यामुळे स्वराज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. मग स्वतः जिजाऊ मासाहेबांनी मोहीम काढली आणि रांगणा ताब्यात घेतलेली एक घटना खूप महत्त्वाची आहे इतिहासाच्या दृष्टिकोनातून. आणि त्यानंतर इथली सगळी व्यवस्था लावून त्या रिटर्न गेलेल्या आहेत. आणि स्वतः शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून सुटले आणि रांगणागडावरती आले त्यावेळी त्यांनी 6000 होण खर्च करून रांगणा किल्ल्याची डागडोजी केलेली आहे. आणि त्यानंतर मनोहर मनसंतोष गडावरती त्यांनी 1 महिना वास्तव्य केलं.
आपण तहात गमावलेले जे किल्ले आहेत ते परत कसे मिळवायचे याचं सगळं नियोजन तिथे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मोहिमा काढून आपण कुठल्या मोहिमेवर जायचं, आपल्या सरदारांना कोणत्या मोहिमेवर पाठवायचं, हे सगळं नियोजन करून धडाधड सगळे किल्ले परत ताब्यात घेण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे आत्ता पर्यटक या गडाला भेट जास्त देत असतात. आता आम्ही टुरिस्ट गाईडचं काम करतो, त्याचबरोबर आमचे होमस्टेज आहे नारूर गावामध्ये. सरनोबतवाडा हे 100 वर्षापूर्वीचं मातीचं घर आहे, ज्याला आम्ही ब्रीदिंग हाऊस म्हणतो. आणि पर्यटकांची राहण्याची सोय तिथे केली जाते. त्याचबरोबर नदीच्या काठावरती टेंट कॅम्पिंग होते, शेतामध्ये टेंट कॅम्पिंग होते. ज्यांना रांगणागडावरती राहायचं असेल त्यांचीसुद्धा जेवणाची राहण्याची सोय आम्ही टेंट कॅम्पिंग वगैरे करून अरेंज करत असतो. आणि गावातील मुलं यासाठी भरपूर सक्रिय आहेत. तरुण मुलं जी आहेत त्यांनी याची ॲडव्हर्टाईज जास्त केली आहे, कारण मध्यंतरी जास्त कोण येत नव्हते पर्यटक. आणि अशावेळी सगळ्या मुलांनी एक ग्रुप तयार करून सोशल मीडियावर जास्त भर दिला. जेवढे यूट्यूबर्स आहेत त्यांना आणलं गेलं गावामध्ये आणि रांगणागडाची ॲडव्हर्टाईज केली गेली. आणि या गडाची डागडुजी करणं खूप गरजेचं आहे. खरं म्हणजे पुणे पुरातत्व विभागाने त्याची दखल घेतली आणि 6 कोटी रुपये खर्च करून गडाची डागडुजी केलेली आहे. परंतु अजूनही रांगणागडाचा काही भाग कोसळत चालला आहे. मग सरकारने त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि पर्यटक येतात, त्याचबरोबर काही जण ते गडाचं पावित्र्य भंग करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. मग अशावेळी कचरा वगैरे साठला जातो. मग वेळोवेळी जे शिवप्रेमी संघटना आहेत, गड किल्ले संवर्धन करणाऱ्या संघटना आहेत, त्या गडकिल्ले संवर्धनाच्या मोहिमा राबवत असतात. आणि आता येत्या 27 आणि 28 डिसेंबरला रांगणागडावरची सगळ्यात मोठी मोहीम, स्वच्छता मोहीम होणार आहे. आणि याच्यामध्ये राजा शिवछत्रपती परिवार, त्याचबरोबर सिंधुदुर्गमधील जेवढ्या शिवप्रेमी संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांना एकत्र करून जवळपास 3000 ते 4000 मावळे रांगणागडावरती स्वच्छतेसाठी उपस्थित असतील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजलं असतानाच आता महानगरपालिका निवडणुकीत अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांनी आपले पक्ष उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. वेगवेगळ्या पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली असून वरिष्ठांच्या वतीनं मुलाखतीस प्रारंभ झालाय. अमरावती शहरातील एकूण 22 प्रभागांकरता 641 भावी उमेदवारांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. शनिवार 13 डिसेंबर रोजी राजपेठ स्थित भाजप पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतीला सुरुवात करण्यात आली. या दरम्यान भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहायला मिळाली. माजी मंत्री प्रवीण पोटे, भाजप प्रवक्ता शिवराव कुलकर्णी, माजी नगरसेवक तुषार भारतीय, जयंता डेहनकर, संजय कुटे, रवी खांडेकर, शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. धुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून तयारीला वेग देण्यात आला असून पुढील काही दिवसात निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्यात. महापालिकेची निवडणूक ही महायुती म्हणून एकत्र लढली जाणार आहे. तसंच भाजपकडून महापालिकेतील 55 जागांवर उमेदवार देण्यात येतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी दिली आहे. आत्तापर्यंत माझ्या हिशोबाने साधारणतः 100च्या आसपास आत्तापर्यंत इच्छुक उमेदवार झाले असतील. पण टोटल जी आमच्याकडे इच्छुकांची जी संख्या आहे ती 550ची आहे. तर 550पैकी 500 लोक इथं फॉर्म जमा करून गेले. आणि माझा असा अंदाज आहे की साधारणतः 450 ते 500 लोक उमेदवारी इथं आमच्या इथं येऊन जातील उमेदवारीसाठी मुलाखतीसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की भारतीय जनता पार्टीकडं इच्छुकांची संख्या ही अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीने जे काही कामं केलेले आहे ते अतिशय चांगल्या प्रमाणात केलेले आहे. जनतेतून मागणी एकच होती की भारतीय जनता पार्टीचं तिकीट घ्या, म्हणजे आम्ही तुम्हाला मतं देऊ. आणि भारतीय जनता पार्टीचं काम हे जनतेला अतिशय चांगल्या प्रमाणात आवडलेलं आहे. आणि म्हणून इच्छुकांची संख्या भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय जनता पार्टीचाच महापौर धुळे शहरात निश्चित बसेल अशी मला खात्री आहे. बदलापूरमध्ये 3 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी निर्जा आंबेकर यांचा झालेला मृत्यू हा नैसर्गिक नव्हता, तर ती सुनियोजित हत्या होती असा धक्कादायक खुलासा झालाय. एका दुसऱ्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीनं दिलेल्या माहितीमुळे हा जुना खुनाचा प्रकार उघडकीस आलाय.
या प्रकरणी पोलिसांनी निर्जा यांचा पती रुपेश आंबेकर आणि त्याच्या 3 साथीदारांना अटक केली. इतकंच नव्हे तर या हत्येमध्ये निर्जा यांच्या मृत्यूचं खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या कुळगाव बदलापूर सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचीही आता चौकशी केली जाणार आहे. बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन ADR क्रमांक 53/2022 येथील जी मयत महिला होती निर्जा रुपेश आंबेडकर यांचा मृत्यू झाल्याने या अनुषंगानं हा ADR दाखल होता. सदरचा ADR हा 2022 साली दाखल होता आणि त्यामध्ये ADRचा तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचाही संशय आक्षेप नसल्या कारणाने आणि वैद्यकीय अभिप्रायाच्या अनुषंगानं तो ADR समरी केलेला होता. परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला या ADRच्या अनुषंगानं काही इतर माहिती मिळाली होती. त्या माहितीमध्ये सदरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो एक हत्या असल्याच्या आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्या होत्या. त्या अनुषंगानं आम्ही मागील 6 महिन्यापासून याच्यावर वर्कआउट करत होतो. याच्यामध्ये याच्यापूर्वी काढलेले जे CDR आहेत त्या CDRचा अनालिसिस आणि गोपनीय माहिती या अनुषंगानं त्याचा आमचा तपास चालू होता. या तपास हा पूर्णपणे गोपनीयरित्या चालू होता. यामध्ये 2 तारखेला 2 डिसेंबर 2025 रोजी एक यातील आरोपी जो आहे या आरोपीने एक 109 BNS प्रमाणे एक गुन्हा केलेला होता जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे. त्यामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक केल्यानंतर ह्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना माहिती विचारली तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली. कबुली दिल्यानंतर आम्ही त्या पूर्ण आमच्याकडे जे असलेले पुरावे आणि या हा आरोपी सांगत असलेल्या गोष्टी यांचं पूर्ण मॅचअप केल्यानंतर आम्ही एका निर्णयाप्रत आलो होतो की याच्यामध्ये निश्चितच त्या महिलेचा हा नैसर्गिक मृत्यू नसून तो मर्डर असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि जो आम्हाला माहिती दिलेला आहे तो इतर गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे. 2022 मध्ये निर्जा आंबेडकर यांचा मृत्यू झाला त्यावेळेला पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट काय होते आणि आता जे काही समोर येतं याच्यात किती तफावत आढळते? नाही, आधीचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झालेले होते त्या रिपोर्टचा आम्ही अजून अभ्यास चालू ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचे जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांकडे त्या अनुषंगाने आम्ही क्युरी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं रिझन आहे त्या रिझनच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे. आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याच्यातील काही आरोपींवर एक दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे. काही आरोपींच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत. त्या अनुषंगाने सुद्धा आमचा अजून पुढील तपास चालू आहे. सर किती चॅलेंजिंग होतं कारण 3 वर्षानंतर पुन्हा अशा प्रकारे तपास करणं किती आव्हानात्मक होतं पोलिसांसाठी? ह्याच्यामध्ये जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगानं निश्चितच आम्हाला हे चॅलेंज आहे. परंतु आम्ही त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामध्ये आम्हाला भरीव पुरावा मिळालेला आहे. अजूनही त्याच्यामध्ये तपास करून एक कॉन्क्रीट तपास आमचा पूर्ण करून आम्ही माननीय न्यायालयासमोर या अनुषंगाने दोषारोपपत्र सादर करू. सर सुरुवातीला जेव्हा ADR दाखल झाला होता तेव्हा वैद्यकीय तपासामध्ये डॉक्टरांना सर्पदंशाने मृत्यू झाले असं आढळून आलं नाही कारण नैसर्गिक मृत्यू असं सांगण्यात आलं होतं. हो, त्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे. डॉक्टरांचं सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्यांना इन्क्वायरीला बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडनं या अनुषंगाने माहिती घेणार आहोत. किती आरोपी अटक आहेत आणि किती अटक होणं बाकी आहे? अद्यापपर्यंत आपण 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि यातील जो महत्वाचा दुसरा एक आरोपी जो आहे तो इतर गुन्ह्यामध्ये अटक आहे त्याला आपण या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेणार आहोत. याच्यामध्ये इतरही कोणी अजून निष्पन्न होते का आरोपी म्हणून तर त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. तपासाची दिशा ही चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि याच्यामध्ये निश्चितच आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ. हे सगळे आरोपी बदलापूरचेच आहेत? हो, यातले सगळे आरोपी हे जे बदलापूरचेच आहेत. सर कुठून अटक केली यांना आपण यातील 2 आरोपी जे आहेत हे बदलापूर मधून अटक केलेली आहे आणि एक आरोपी जो आहे तो अलिबाग या ठिकाणी गेल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही तिथं तपास पथक तयार करून पाठवून रात्रीतून त्यांना अटक केलेलं होतं. सर हेतू काय होता, उद्देश समोर आले का? या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. हेतू 1-2 दिवसातच आपल्याला लक्षात येऊन जाईल. 13वे परिवर्त मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाची सुरुवात येवल्यात झाले. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि मुंबई संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून नाशिकच्या परिवर्त बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं हे संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी शहरातील मुक्तिभूमी येथून संविधान सन्मान रॅली आणि ग्रंथदिंडी काढण्यात आली.
संविधान मूल्यांचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या रॅलीत साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परिसरातील सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि साहित्यप्रेमींना असं आवाहन आहे की आज 13 आणि उद्या 14 डिसेंबर 2025 असे 2 दिवस परिवर्तक ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येवला शहरामध्ये राधाकृष्ण लॉन्स येथे संपन्न होत आहे. या संमेलनामध्ये विविध प्रकारचे प्रबोधन सत्र, ज्यामध्ये एक परिसंवाद असणार आहे, त्याचबरोबर कवी संमेलन असेल, उद्घाटन सोहळा असेल आणि समारोप सत्रामध्ये विशिष्ट क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे. असे भरगच्च असलेले जे कार्यक्रम आहे, या कार्यक्रमांमध्ये येवलेकरांनी सामील व्हावं असं नम्र आवाहन आहे. आज 13 तारखेला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ग्रंथदिंडी आणि संविधानाच्या सन्मानार्थ संविधान रॅलीला प्रारंभ झाला आहे. ही जी रॅली आहे ही इथून निघून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यानंतर राधाकृष्ण लॉन्स येथे ह्या रॅलीचा समारोप होणार आहे. आणि 3 वाजता पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. आपण सर्वांनी या संमेलनामध्ये सामील व्हावं असं परिवर्तक परिवाराचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद. परिसरातील सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि साहित्यप्रेमींना असं आवाहन आहे की आज 13 आणि उद्या 14 डिसेंबर 2025 असे 2 दिवस परिवर्तक ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येवला शहरामध्ये राधाकृष्ण लॉन्स येथे संपन्न होत आहे. या संमेलनामध्ये विविध प्रकारचे प्रबोधन सत्र, ज्यामध्ये एक परिसंवाद असणार आहे, त्याचबरोबर कवी संमेलन असेल, उद्घाटन सोहळा असेल आणि समारोप सत्रामध्ये विशिष्ट क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे. असे भरगच्च असलेले जे कार्यक्रम आहे, या कार्यक्रमांमध्ये येवलेकरांनी सामील व्हावं असं नम्र आवाहन आहे. आज 13 तारखेला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ग्रंथदिंडी आणि संविधानाच्या सन्मानार्थ संविधान रॅलीला प्रारंभ झाला आहे. ही जी रॅली आहे ही इथून निघून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यानंतर राधाकृष्ण लॉन्स येथे ह्या रॅलीचा समारोप होणार आहे. आणि 3 वाजता पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. आपण सर्वांनी या संमेलनामध्ये सामील व्हावं असं परिवर्तक परिवाराचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.